नमस्कार भावांनो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे भावांनो. तर भावांनो, कसे आहात तुम्ही सर्व? ठीक आहेत ना? आज इफेक्ट लावलाच नाही म्हणले. आज इफेक्ट न लावताच बघा ब्लॉक करून बघू काय झालं व्हायला लागले. ती व्हिडिओ ब्लरच पांढरा पुसटच यायला लागले. तेच काय समजा. त्याच्यामुळे आज बघावं म्हणलं व्हिडिओ कसे येते तर ओरिजिनल कॅमेऱ्यातनं कसं येतात बघावं म्हणलं. मस्त चेहरा खळा दिसते थोडा. इफेक्ट न लावताच चालू आहे आता. बघू काय कसं होतं आता. कसं सांगू पाहणं, मला एक जण मित्र म्हणतो की ओरिजिनल कॅमेऱ्यात बघू तर कसं गोष्टी होते तर त्या चालू घेऊ का गिंबलची पिशवी घेतली चालू राहणार आता. बघू तर राहणार काय करायचं आज. अजून लय कामं तर लय इतकी भावांना आलेत ना, मला सांगतो खूप काम आले बाबा. काम म्हणजे लय काम आले ते बारणाचे काम आले ते राहणार आता. लय का तुम्हाला सांगतो लागण करायची. अजून एकराची लागण राहिली. अर्धा एकर घरच्या घरी लावून काढली. आता एकर लावायचं आता. लय काम राहिली बघा. गाव ओढून काम आले. बघा भावांनो, हो आपण रिअलिटी शेअर करणार माणूस बाबा. काय कोणाचं फेक कंटेंट नाही ना काय ना. आपलं जेन्युइन कंटेंट असते तर काय सगळं मी रिअलिटी शेअर करतो तुम्हाला. मला एक जण म्हणतो की मोबाईलला क्वालिटी कमी आहे हे काय. अरे भावांनो, मोबाईल क्वालिटी कमी असली तर काय झालं. तुमच्या स्किल तुमच्यात किती जिद्दन का हे आहे ती महत्वाचं. माझ्या मोबाईल क्वालिटी नाही काय हे असं म्हणून मी थांबलो तर काय उपयोग आहे. आता मला सांगा, माझ्या मोबाईलला क्वालिटी कमी आहे मान्य करतो मी, हो का. जे आहे ही रिअलिटी मी मान्य करायला तयार आहे. आणि माणसं काय म्हणते ती मोबाईल क्वालिटी असला तर व्हिडिओ व्हायरल होते. अरे भावा, व्हिडिओ व्हायरल का होण्याचं एक कारण असतं. मोबाईलला क्वालिटी ना डिपेंड नसतं. तुमच्यात किती अंगात स्किल आहे, तुमच्याकडनं काय शिकण्यासारखं माणसाला काय भेटतंय ह्याच्यावर तर डिपेंड आहे तुमच्यावर. आणि मोबाईलला क्वालिटी नाही हे नाही त्याहून नाही करायचं. अरे भावा, तुझ्या अंगात स्किलच नाही. तुझ्यापासून शिकण्यासारखं काहीच नाही. काय बी भलतं काय बी टाकून जमतं का सगळं. हा, आता मी दाखवतोय माझी लाईफस्टाईल शेअर करतोय. मी शेतकऱ्याला किती कष्ट असते सर्व गोष्टी मी शेअर करतो माझ्या ब्लॉग मध्ये. मी काय असं काय मी हे टाकत नाही. शेतकऱ्यांना किती कष्ट असतं, शेतकऱ्यांना काय काय गोष्टी अडचणी येते हे सर्व तुम्हाला शेअर करतोय मी. माझ्याकडून शिकण्यासारखं खूप आहे तुम्हाला. मी अजून बी ध्यानात घ्या, वारंवार सांगत असतो भाऊ. माझ्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. तुम्ही जी काय मला म्हणतात ना स्वतःची लाईफस्टाईल शेअर करून काय उपयोग आहे. असं जी नोकरदार वर्ग आहे बाबा, व्यापार वर्ग आहे, त्यांना माझं व्हिडिओ जावं, ब्लॉग जावं बाबा, की शेतकऱ्या माणसाला किती कष्ट आहे. शेतकऱ्याला किती कष्ट राबावं लागतं रानात, किती हाताला फोडी उचतर रानात कष्ट करावं लागतं, दगड उचलावं लागते बा. सगळं काय काय मेहनत आहे तुम्हाला मी काय सगळे दाखवतो भावून. मी काय असं नाही की व्हिडिओ बनवण्यासाठी नाही करत. मला जी माझी रोजची काम आहे मी तुम्हाला ती शेअर करतो भावून. मी काय असं फालतू गोष्टी कोणची बी शेअर करत नाही. तेवढं ध्यानात ठेवा. मी सर्व गोष्टी शेअर करतोय. मी का असं शेतकऱ्यांना कष्ट का आहे, शेतकऱ्यांना किती कष्ट बघावं लागते, रानातील गोष्टी सर्व काही मी शेअर करतो भाऊ. त्यामुळे माझ्याकडून एक शिकण्यासारखं तुम्हाला खूप आहे भाऊ. त्यामुळे मी कंटेंट ब्लॉग हे मी करतो. शेतकऱ्यांना एक दोन्ही माझा आवाज जावा बाबा, की शेतकऱ्यांना किती कष्ट असतात ते दाखवण्याचा एक माझ्याकडनं प्रयत्न चालू आहे भाऊ. हे का मी कोणाला लाजत नाही काय नाही. हो का, माणसाने मला जर नाव ठेवलं तर मला काही घेणं देणं नाही का. कारण काय आपलं माझं आहे ते माझं काम करणार. मला ब्लॉग बनवायचं, मी ब्लॉग बनवणार. काय मला काय येऊन कंपनीला कोण आणून देणार का नाही. हा, एवढं एक ध्यानात ठेवा. हा, माणसं माझ्याकडे बघून हसते ती काय बनवतंय उगं फालतू मोबाईलला जसं दांडकं घेतंय उगं पळतंय कुठं बी. मला काय घेणं देणं नाही. हो, माणसं नाव ठेवते, आज ठेवते उद्या ठेवतील. सगळी नावं ठेवायचं असते ती. चांगलं झालं तर वाईटच बोलते ती, वाईट झालं तर वाईटच बोलते ती. अशी असते माणसं. मला काय कोणाशी घेणं देणं नाही ना काय. मी माझं हाही मी शेअर करत राहणार, व्हिडिओ टाकत राहणार. व्ह्यूज येऊ ना येऊ, शेतकऱ्यांची मेहनत मी दाखवत राहणार. मी काय व्ह्यूज येण्यासाठी पैशासाठी करत नाही भावना. मला एक शेतकऱ्यांची भावना दाखवण्याचा एक प्रयत्न आहे माझा भावना. शेतकऱ्यांना किती कष्ट असतं, शेतकऱ्यांना किती कष्ट बघावं लागतं हे मी शेअर करण्याचा एक प्रयत्न करतो भावना. माझं एक हे दाखवण्याचा हे एवढाच प्रयत्न असतो. एवढं एक ध्यानात ठेवा भावना. हा, मला काय पैसा कमवण्यासाठी मी काय युट्यूब चालू केलं नाही. माणसं म्हणते ह्याला पैशासाठी युट्यूब चालू केलंय, हे करतंय ते.
व्ह्यूज आणून पैसे कमवणार, मॉनिटाईज करून पैसे कमवणार. भावांनो हो का, मला जर कमवायचं असतं तर मला हो का काही कमी दुसरे मला जॉब लागला तर पैसे विषय नाही, तसं काय मला घेणं नाही. शेतकऱ्यांची किती कष्ट असतात, किती मेहनत असते ती दाखवण्याचा एक प्रयत्न आहे भावांनो माझा. एवढं एक ध्यानात ठेवा. मला पैशासाठी मला काही लोभ नाही, पैशासाठी मी काय करत नाही, पैशासाठी मी काय ब्लॉगिंग करत नाही, पैशासाठी मी काय हे कोणत्याही गोष्टी टाकत नाही, मी पैशासाठी काय करत नाही. हे एवढं एक ध्यानात ठेवा. शेतकऱ्यांना किती कष्ट असतं, शेतकऱ्यांना किती मेहनत करावं लागते, सगळं काही गोष्टी मी शेअर करण्याचा एक प्रयत्न करतोय भावांनो. एवढं एक ध्यानात ठेवा. पैशासाठी जर तुम्ही व्हिडिओ करत असला तर तो करू नका. माझं तर म्हणणं आहे बाबा, तुम्ही जर युट्यूबवरनं पैसे जर कमवायचे असले तर पैशासाठी जर तुम्ही ब्लॉगिंग करत असाल तर प्लीज तुमचे हात जोड, तुम्ही तसं करू नका. एखाद्या माणसाला दाखवायचं किती कष्ट असतं, किती कोणत्या गोष्टीतनं काय आपल्यापासून काय शिकण्यासारखं माणसाला काय आहे तरच तुम्ही ब्लॉगिंग करा, नाहीतर करू नका प्लीज. तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय, पैशासाठी तुम्ही व्हिडिओ करू नका. तर एवढं ध्यानात ठेवा. त्याचा उपयोग बी नसतो पैशासाठी, ते थोड्यापुरतं करते आणि देतं सोडून. उगप बोलतो काय बी दाखवायचं नाही. तुमच्यापासून जर काय तुमच्या अंगात कला आहे बाबा, तुम्ही कुठं नवीन ठिकाणी जाताय, कुठे कोण ट्रॅव्हलिंग करताय, कोण दाखवणे शेतात किती कष्ट असतात, जो कोण आपल्या घरची लाईफस्टाईल, कोण अदर कोणचे ब्लॉगिंग करते बाबा, दाखवते बाबा नवीन ठिकाणी जाऊन त्या शिकण्यासारखं काय आहे ती दाखवा. उगच युट्यूबवर जाऊन हे ना ब्लॉगिंग केलं ती पैसे कमवते एवढं हे तसं नसतं भावा. नको नका बघून कोणाचं हे एवढं ध्यानात ठेवा. बघू नका कोणाचं कोण किती कमवते काय ना. आपल्या मेहनत करा. आपल्या कोणत्या क्षेत्रात व्यवसाय असो, शिक्षण असो, कोणत्या गोष्टी असो, बिझनेस असो, मेहनत करा. मग एक ना एक दिवस यश नक्की भेटतं. त्यामुळे एवढं ध्यानात ठेवा, माझं सांगण्याचं म्हणणं आहे. तर भावांनो, आपण आलोय रानात. हो का, दिसलं असेल तुम्हाला रानात आलोय मी. रानात आलोय. बघा आता मग काय करायचं रानात, काय काम नाही आता. मारून घ्या म्हणजे चक्कर आता. पाईप का हातारले ना, पाईप लगेच का हातारले. म्हणलं ना तिकडे ट्रिप काढली होती का, ट्रिप काढली होती का बघा. ह्यात तुम्हाला रोटरले आता हे रोटरले सगळं, हे रोटरले सगळं आता ह्यात पाईप हातारले ना, तिकडे पाईप हातारले तर पाईप हातारले सगळं. काय विषय काय मला कळलं नाही. तर बघू आता काय करायचं. आता ह्यात लागणच करायची होती पण आता हे नागर काय माहिती सरीपाल्लेली मोडून टाकली काल. सरीपाल्लेली मोडून टाकली. तर आता बघू बघा काय विषय आहे आता ती काय करायचं ती. हो का भावांनो, मोबाईलमधनं का आज ओरिजिनल कॅमेरानं करतोय मी. हो का, माझा चेहरा काळा दिसतंय पण हो का भावांनो, मी सांगण्याचा एक प्रयत्न आहे भावांनो. हाही रिअलिटी का मी शेअर करतोय भावांनो. कोणाचं कॉपी पेस्ट करत नाही, कोणाचं कंटेंट उचलून माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकत नाही. मला व्ह्यूज नाही होती, मला मॉनिटाईज नाही होती, मला चॅनलशी काय घेणं नाही. एक माझी भावना, माझी भावना मी यूट्यूब चॅनलवर मांडतो बाबा. मला काय पैशासाठी व्ह्यूज येण्यासाठी करत नाही. एक शेतकरी भावना एक कष्ट करते ती माणसाला करते ती बाबा. किती शेतकऱ्यांना किती कष्ट असतं ते मी शेअर करण्याचा माझा प्रयत्न आहे. एवढं ध्यानात ठेवा भावना. हो का, कोण जी मानतंय बाबा की मला जी नावं ठेवतात की बाबा हेच काय खरंय, हे काय करतंय, हे टाकतंय व्हिडिओ हे करतंय काय. हो का, मला म्हणणाऱ्यांची मला लिस्ट जर काढली ना, लिस्ट पुरायची नाही, लिस्ट 100ची आकडा पुरायचा नाही अशी आहे ती. पण तुम्हाला भावना एक गोष्ट सांगू का, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझा राग म्हणणं. तुम्ही आता बाबा कोणत्या क्षेत्रात असो, गोष्टीत असो, व्यवसायात असो, शेतीत असो, या बिझनेसमध्ये. आता व्यवसायात तुम्हाला एक गोष्ट सांगतो. व्यवसाय कोणचा बी असू शकतोय. हॉटेल बिझनेस असो, कोणचा बी असो, दुकान बिझनेस असो, दुकान लाईन असो, कोणत्या बी गोष्टी असो, शिक्षणात असो. शिक्षणात आता तुम्हाला एक उदाहरण दिलं तर व्यवसाय. आता तुम्ही आता हॉटेल बिझनेसचं सांगतोय. हॉटेलला किती काय लागतंय, काय काम करतंय. आता तुम्हाला हॉटेल टाकलं, हॉटेल टाकलं तुम्ही आता कामगारांना पगार हे द्यायचं महिन्याला. तुम्हाला माहिती लाख रुपये पुरत नाही तर हॉटेल टाकायचं म्हणलं. आता तुम्हाला जे नाव ठेवते ना हॉटेल टाकलंय काय, ती तुम्हाला पगारी देणार का काम करायची तुम्हाला. जी तुम्हाला जी नावं ठेवते ती
ते कामगारांचे पगार येऊन देणार आहे का तुम्हाला? तुम्ही जे त्या ज्यांचं नाव तुम्हाला जे नाव ठेवतात ना, तुम्हाला ते हॉटेलच्या वाल्यांच्या तुमचं कामगार आहेत ते त्यांना पगार येऊन देणार आहेत का? धर बाबा आता 20,000 15,000 पगार असते तुम्हाला, मला माहिती हॉटेल बिझनेसमध्ये पगार देणार आहे नाही. कोणाच्या भावानं पडत नाही. आता एज्युकेशन मध्ये जर स्वतःच्या वह्याला पुस्तक पडलं तर कमी पडलं तर कोण आणून देत नाही. आता शेतात मटेरियल पैसे कमी पडलं तर कोण रुपया मदत करत नाही. भावांनो कोणाचाच विचार करू नका. गोष्टीचा मोबाईलला पैसे कमी पडलं तर कोण आणून देत नाही. आता गिंबलला मला पैसे कोण असं कोणी कंपल असतं कोण दिलं असतं का? कोण झटमारी मदत नाही करत. एवढं ध्यानात ठेवा. कोणाचाच विचार करू नका भावांनो. आपली मेहनत फोकस द्या, मेहनत करा. कोणची बी गोष्टी असो, व्यवसाय असो, शेतीत असो, कोणची बी स्ट्रगल मेहनत केल्याशिवाय फायदा नाही भावांनो. एवढं एक ध्यानात ठेवा. माझं एक सांगण्याचा कोणाला राग आला असेल तर क्षमा असावी. माझं सांगण्याची गोष्ट आहे. पण मेहनत करत असेल त्याला नाव ठेवू नका भावांनो. माझे वारंवार सांगत असतो मी, कोणी जर मेहनत करत असलं तुम्हाला का पोटात दुखतं माणसाच्या काय मला तीच कळत नाही. एवढं एक ध्यानात ठेवा. उलट ती सक्सेस होते त्याला उलट पुढे जाण्यासाठी त्याला साथ द्यावी. मेहनत का कर भाऊ चांगला करतोय तू करतोय एखाद्या ब्लॉगिंग करतोय तर मला चांगलं बोलावं. तू माग मग चाडबुचका करते ती. मला ती एवढंच माणसाचं पटत नाही. मराठी माणसं जर असतं मराठी माणसाला करते तर दुसरी का करणार नाही ती? दुसरी आपल्या महाराष्ट्रात येऊन दुसरी मोठी व्हायला लागली. आपली मराठी माणसं त्या आपल्यातच गुंतली ती. मला भावांना मी डायरेक्ट तोंडा बोलणार माणूस आहे. मराठी माणसाने मराठी माणसाला साथ दिली तर मराठी माणसं पुढे जातील. मी वारंवार सांगतोय भावांना एवढं एक ध्यानात ठेवा. मराठी माणसानेच मराठी माणसाला साथ दिली तर मराठी माणसं पुढे जातील. एखादा मराठी माणूस पुढे चालला तर त्याला खेचायचं खाली, ओढायचं खाली. तेच चांगलं झालं की बघवायचं नाही. भावांनो असं करू नका रे प्लीज. तुमच्या हात पाया जोडतो मी. तर भावांनो आपण आलोय रानात. तर का आता तुम्हाला हातरलेलं दाखवत. आता हे माझ्या अंदाजे किळी किंवा पेरूजला लागणीचा विषय दिसते बघा. पाईपलाईन हातरली, मधल्या मधनं लाईन आहे हातरली. मधनं काही लाईन हातरली. आता हातरली. मी नव्हतो इथं, तुम्हाला नाही तर मी फास्ट मशीन मध्ये दाखवलं असतं. मला मधलं लाईन हातरली. आता इथनं हे पेरू नाही तर केळीचा विषय आहे. मला तर वाटायला लागले केळी होती, केळीचं पटकन झालं होतं. जाऊ दे आता कशाला काढून होता. केळी नसतानाच माझ्या केळी नसते लावत. बघू आता काय असेल ते आता गोष्टी आता लावल ते केळ. बागात तर विषय भाऊ मला तर वाटतं बाग कोणची तर बाग आहे. आता काय माहित नाही कोणचे. बघू आता भाऊ आता हा पाईपलाईन पाईप हातारले तर सगळ्या पाईप हे हातारले तर सगळ्या. आता तुम्हाला का सरी डबल सरी मुलली काल सरी पाळली होती. तुम्हाला दाखवली असेल आपल्या व्हिडिओमध्ये. सरी पाळली होती तर ते आता सरी का मुलली आता. तर आता हो का झाले आता सगळं आता बघा गोष्टी हे करते. तर भावांनो मला एक सांगायचं होतं. आपले ब्लॉग मोठे होते ते 10 15 20 मिनिटाचा 30 मिनिटाचा काय विषय हो का भावांनो. मी कोणाचं तर कॉपी पेस्ट करत तर नाही. मला काय म्हणायचं मी कोणाचं तर कॉपी पेस्ट कंटेंट उचलून माझ्या युट्यूबवर टाकत नाही. कोणाचं गाणं उचलून टाकत नाही. कोणाचं का ती कार्टूनचं व्हिडिओ असते कोणती कॉपी पेस्ट करते ती तर टाकत नाही. मला हो का ते कॉपी पेस्ट तर आवडतच नाही. एक गोष्ट सांगायचं मला ती कॉपी कोणाचं उचलून कंटेंट टाका हो का. रेल जेन्युइन कंटेंट का कोणाचं का आवाज स्वतःचा वॉइस आहे माझा. कोणाचं मी कॉपी करत नाही काय नाही. हाय ही स्वतःच गोष्टी मी शेअर करतो. माणसा शेतीतली गोष्टी शेअर करतो. माझी लाईफस्टाईल शेअर करतो. शेतकऱ्यांना किती मेहनत आहे ती शेअर करतो मी. शेतकऱ्यांना किती कष्ट असते ती शेअर करतोय मी. भावांना मी तर कोणाचं कॉपी तर करत नाही ना हो का. ना व्ह्यूज येऊ द्या. मला माहिती कॉपी पेस्टला लई व्ह्यूज येतात. लई लाखो करोड व्ह्यूज जाते. मिलियन मध्ये व्ह्यूज जाते त्या. पण आपल्याला भावांनो स्टार्टअप 0 आहे तर माहिती ना 0 स्टार्टअप आहे आपला. कंटेंट आपलं जेन्युइन रिअल आहे. रिअलला माहिती कमी येते व्ह्यूज येते लवकर व्ह्यूज येत नाही त्या. पण एकदा रिअल असतं ना ती लाईफ टाईम असते. कॉपी पेस्ट असतं ना ती टिकत नसते. एवढं एक ध्यानात ठेवा. माझं एक ध्यानात ठेवा. रिअल आहे ती लाईफस्टाईल टिकतं. रिअलला माणसं लवकर फोकस देत नाही. रिअलला एकदा ग्रिप भेटली ना ती का कमी येत नाही. कॉपी पेस्ट असतात ना लगेच ग्रिप भेटते आणि ती काय टिकत बी नाही. परत माणसाला कंटेंट सुचतच नाही ती कोणचं टाकावं. एवढं एक ध्यानात ठेवा. तुम्ही चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुम्ही भावांना कॉपी पेस्ट करता. दुसऱ्याचं कंटेंट उचलून तुम्हाला स्वतःच्या चॅनलवर टाकता. परत तुम्ही किती कोणचं कंटेंट टाकावं ती कॉपी पेस्ट संपलाय कोणचं कंटेंट टाकावं ती समजत नाही. आपल्याला कंटेंटची कमी नाही बाबा. आपली हाय लाईफस्टाईल तुम्हाला शेअर करतोय मी. हाय जेन्युइन लाईफस्टाईल तुम्हाला शेअर करणारा माणूस आहे बघा. तुम्हाला आम्ही काय गोष्टी लपवून ठेवत नाही. हाय
लाईफस्टाईल शेअर करतोय भावांनो. तुम्हाला हो का मी रानातलं काम सगळं दाखवतोय. शेतकऱ्याला किती मेहनत असते ते तुम्हाला मी दाखवण्याचा एक प्रयत्न करतो भावांनो. हो का मी तुम्हाला माझं जास्त बोलण्यावरच व्हिडिओ होते. मी काय तुम्हाला काय फालतू शे बोलत नाही. मी तुम्हाला काय जास्त अदर गोष्टी सांगत नाही. मी हाही शेतकऱ्यांची मेहनत दाखवते भावांनो. हो का तुम्हाला मी रानातल्या गोष्टी दाखवते. मी काय कुठल्या गोष्टी दावत नाही बाबा. कुठं काय हाय सगळे हाय माझ्या शेतातल्या गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो भावांनो. आज आता काय हाताने मला माहित नव्हती. नाहीतर तुम्हाला मी हातात फास्ट मशीन तुम्हाला काम करणं दिसलं असेल. पण आता का आपलं काम झालेलं एक शक्यतो झालं जमा झालं. पण आता भावांनो तुम्हाला गोष्टी मी दाखवतोच भावांनो. हाय रिअल जेन्युइन ब्लॉग आहेत भावांनो. मी कोणाचं कॉपी करत नाही. कुणाचं उचलून करते माझे ब्लॉग युट्यूब चॅनलवर टाकत नाही. हो का भावांनो. माझा एक काल मित्र म्हणत होता की तुझा चॅनल लय दिवसापासून 2020चं चॅनल मी ओपन केलेला आहे. माझा मी आता एक महिना 1.5 महिना 2 महिने झाले मी ब्लॉगिंग चालू केली. तर मी थोडा स्टडी केला अजून की माझं ह्याला व्ह्यूज काय जास्त नाही. तर ते म्हणला दुसरा चॅनल खोल. मी दुसरा थोडा स्टडी केला की व्ह्यूज काय येऊ शकत नाही. ते काय असं काय असते का जुने का चॅनलचं जुनं जिमेल असलं तर तुम्ही युट्यूब चॅनल ग्रिप घेण्याचा गोष्ट भेटते का. तर भावांनो हो का तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ग्रिप काय भेटण्याचं कसं असतं. तुम्ही जेन्युइन चॅनल जेन्युइन कंटेंट असतं ते वाढत व्ह्यूज येत असते भावांनो. तुम्हाला हो का 300 मॉनिटाईज होण्यासाठी 365 दिवसाचं काउंट केले जातात. मग तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो. ते तुमचं 10 वर्ष असू दे 15 वर्षाचं असतो 5 वर्ष असतो त्या चॅनलशी मतलब नसते. तुम्ही फक्त 365 दिवसाचं मॉनिटाईज होण्यासाठी काउंट केले जातात. मग तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो. एवढं ध्यानात ठेवा भाऊ. हा तर आता हो का भावांनो तुम्हाला रानात फिरून दाखवतो. आता तुम्हाला मी भावांनो एक क्षणाचा एक रानातली गोष्ट मी तुम्हाला शेअर करणार. काय किती कष्ट असतं शेतकऱ्याला किती कष्ट नसतं ते सर्व तुम्हाला गोष्टी दाखवणार भावांनो. मी कुणाचं तर कॉपी पेस्ट करत नाही. कोणाचं तर का उलट अदरचं बाबा शेतातलं कोणाचं तर दाखवत नाही. माझ्या शेतातलं सगळं तुम्हाला काय दाखवण्याचा प्रयत्न करतो भावांनो. किती कष्ट असतं शेतकऱ्यांना किती नाही कष्ट नसतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो भावांनो. मी फालतू गोष्टी शेअर करत नाही. तर दुसरी माणसं तर उलट दुसऱ्यांचं शेतकऱ्याची जेन्युइन ब्लॉग्स आहेत त्यांचे कॉपी पेस्ट आपल्या युट्यूबवर चॅनलवर टाकतात. मी कोणाचा कॉपी पेस्ट करत नाही. हो का मला यूज नाही येऊ दे. मला चॅनल म्हणतेच व्हायचा. पण माझा आवाज शेतकऱ्यांच्या ज्या पर्यंत पोहोचला ना मला माझं बाद झालं भावांनो. मला काय घेणं देणं नाही. मला मॉनिटाईज झालं तर नाही घेणं देणं भावांनो. जी पैशासाठी कमवतात ना जी पैशासाठी चॅनल खोलतात ना त्यांची ती सक्सेस बी होत नाही. काय गोष्टी होत नाही भावांनो. हे एवढं ध्यानात ठेवा. तुम्ही कंटेंट बनवत राहा. कंटेंट चालू ठेवत राहा. कोणत्या बी क्षेत्रात असो भावांनो. एज्युकेशन असो शेतीत असो व्यवसायात असो कॉपी म्हणजे कोणाची आता एक समजा तुम्हाला एक उदाहरण देतो भावांनो. आता शिक्षणात तुम्हाला गोष्टी सांगतो भावांनो. आता मला आता एवढी मार्क कमी पडली मला एवढी मार्क कमी दुसऱ्याला कमी पडली आता जास्त करते त्याची मी कॉपी करणार की लगेच त्याचा पेपर बघणार का नाही. त्याच्यापाशी एवढं जाण्यासाठी मला मेहनत करावं लागेल अभ्यास करावा लागणार. त्याच्यापेक्षा जास्त मार्क पाहण्यासाठी मी अभ्यासच करणार. मी का त्याचा पेपर बघणार का कॉपी करणार का नाही. तसं नसतं भावांनो. माझं एक सांगण्याचं उदाहरण ते हीच आहे भावांनो की कोणाची कॉपी पेस्ट करू नका. कोणाचंच काय असेल ना. आता शेतीत तुम्हाला शेतीतल्या गोष्टी एक सांगतो. त्यांना लावलं मला आपण लावायचं नसतं. कोणची बी गोष्ट असो ऊस असो पेरू असो कोणत्या बी गोष्ट असतो भावांनो. कोणाची कॉपी करायची नाही. आपल्या मनाचं राज्य मनासारखं वागा तुम्ही. कोणाचं कॉपीराईट करा. यश एक ना एक दिवस भेटतो. माझं एक ध्यानात घ्या. वारंवार सांगतो भावांनो. मेहनत केल्याशिवाय फायदा नाही. कोणत्या क्षेत्रात असो भावांनो. कोणत्या बी गोष्ट असो मेहनत केल्याशिवाय फायदा नाही. एवढं एक ध्यानात ठेवा भावांनो. तर भावांनो आपला आजचा ब्लॉग हे तसं होत आहे असं वाटायला लागलं. कारण की आता आपल्याला काम तर काय जास्त राहणार नाही ते वाटतं. आता बघा फादरनं पेटवले. आता तुम्हाला दाखवतो दूर निघत असेल तिकडं. आता पेटवलंय तुम्हाला आजचं काय ब्लॉग आता हेच होते भावांनो. बघा मेहनत करा. कोणती बी गोष्ट असो शेती असो व्यवसाय असो कोणत्या बी असो भावांनो. यश नक्की एक दिवस भेटतं. मेहनत स्ट्रगल केल्याशिवाय भावांनो काय उपयोग नाही. स्ट्रगल करा मेहनत करा. ज्या गोष्ट कोणची बी असो भावांनो मेहनत केल्याशिवाय फायदा नाही. एवढं एक ध्यानात ठेवा भावांनो. तर भावांनो कसा वाटला आजचा ब्लॉग आपला रानातील तुम्हाला गोष्टी दाखवल्या सगळं शेअर करतोय. मी कोणच्या लपून ठेवत नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय भावांनो. मी कोणाचं फेक टाकत नाही. कोणाचं भेट नाही. जेन्युइन लाईफस्टाईल माझी दाखवण्याचा प्रयत्न करतोय भावांनो. कुणाला आवडू ना आवडू माझं हो का राग मान नका. कुणाला आवडू ना आवडू हो का आपली रिअल मराठी माणसांनी मराठी माणसाला सपोर्ट केला तर मराठी माणसं पुढे जातील भावांनो. एक माझं सांगण्याचा प्रयत्न आहे भावांनो. तर भावांनो कसा वाटला आजचा ब्लॉग लाईक करा कमेंट करा शेअर नक्की करा. बेल आयकॉनचं ऑप्शन असतं ते नक्की ऑन करा. म्हणजे आपल्या रोजचं डेलीचे ब्लॉग तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल भावांनो. तर भावांनो भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.
हर हर महादेव भावांनो.